मुंबईहून निलेश बोधावलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। तर दोन घराण्यांना एकमेकांविषयी काय वाटतं हा खरं तर त्या दोन घराण्यांपुरता मर्यादित विषय राहायला हवा। मात्र राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या घराण्यांमधला वाद हा कधी त्या जिल्ह्याच्या राजकारणाचा अविभाज्य भाग होतो हे अनेकदा समजत नाही। धाराशिवमध्ये गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू असणारा हा घराण्यांमधला संघर्ष आजही तितकाच तीव्र आहे। नुकत्याच लागलेल्या नगरपालिका निवडणुकींच्या निकालानंतर पुन्हा एकदा हा संघर्ष भडकताना दिसतोय। बघूया जुन्या संघर्षाचा हा नवा अध्याय। धाराशिव जिल्ह्यातला प्रचार संपला, मतदान संपलं, निकालही जाहीर झाले, पण नेत्यांच्या मनात एकमेकांविषयी असणारा राग काही संपायला तयार नाही। धाराशिवमधील निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्यातलं शत्रुत्व निवडणूक निकालानंतरही ओसंडून वाहत आहे। धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच उलथापालथ झाली। ओमराजे निंबाळकरांना धक्का देत आमदार राणा जगजितसिंहांच्या नेतृत्वात भाजपनं जोरदार मुसंडी मारली। त्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शड्डू ठोकत राणा जगजितसिंहांचे पुत्र मल्हार यांनी ओमराजेंना थेट आव्हान दिले। लोकांनी टाकलेली आहे, त्यांची माज मस्ती सगळी उतरून टाकलेली आहे। मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो, आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे। तुझ्या धमक असेल तर तू उबाटाचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव, तुझ्या धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष तू निवडून दाखव, मल्हार पाटील आपलं नाव बदलेल। धाराशिवमध्ये पाटील आणि निंबाळकर घराण्यातील वाद गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर आणि आता मल्हार पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर। गेल्या कित्येक दशकांपासून सुरू असलेला हा संघर्ष अजूनही संपलेला नाही। 2 वर्षांपूर्वी पीक विम्यासंदर्भातल्या बैठकीत थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच ओमराजे आणि राणा जगजितसिंह हमरीतुमरीवर आले होते। तू नीट बोल रे, ते बाळ बिळगू नको, तुझ्या प्रतिनरा तू नीट बोल, तू नीट बोल रे, ते बाळ बिळगू नको, तुझ्या प्रतिनरा तू नीट बोल। त्यानंतर यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतही ओमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील आमने सामने आले होते। दोघांनी एकमेकांना थेट आव्हान दिलं होतं। खरं तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात, मात्र सेवकाकडून अपेक्षित असणाऱ्या नम्रतेऐवजी एकमेकांवरच्या आरेरावीमुळेच धाराशिव गाजताना दिसतंय। एकमेकांना आव्हान देणाऱ्या या 2 घराण्यांपैकी आगामी निवडणुकीत जनता कोणाला घरंदाज ठरवते हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा।